स्वतः आता माझ्या मतदारसंघात जाणार, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आणि त्यानंतरच निर्णय घेणार। पुढचा निर्णय हा मतदारसंघात जाऊन घेणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना म्हटलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। कोर्टाने हा निकाल दिलेला आहे। तब्बल 2 दशकांनंतर अखेर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा हा निकाल लागलाय। ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला या निकालामुळे मोठा धक्का बसलेला आहे। आरोपी पद्मसिंह पाटील आणि इतर आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि या संदर्भात ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे। आता यापुढे त्यांची राजकीय वाटचाल नेमकी काय असेल या संदर्भात त्यांना विचारण्यात आल्यानंतर मी मतदारसंघात पहिले जाणार, त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आणि मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। सबळ पुराव्यांअभावी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। माफीचा साक्षीदार विश्वासू नसल्याने त्याच्या जबाबाच्या आधारावर आम्हाला आरोपींना शिक्षा देता येत नाही असं कोर्टाने म्हटलं। सगळ्या महाराष्ट्राचं या निकालाकडे लक्ष लागलं होतं आणि या हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटील आणि इतर सर्व आरोपी होते। दरम्यान हल्ल्यात वापरलेल्या गाडीचे तपशील जुळत नाहीत, मयत व्यक्तीचे सीडीआर आणि इतरांचे सीडीआर जुळत नाहीत। माफीच्या साक्षीदाराच्या जबानीमध्ये देखील प्रचंड तफावत आहे असं स्पष्ट करत सत्र न्यायालयाने माजी गृह राज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। अतिशय मोठी आणि या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि यानंतर आता ओमराजे निंबाळकर यांची राजकीय भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। ते पहिले स्वतः मतदारसंघात जातील, आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतील आणि त्यानंतरच आपला पुढचा निर्णय जाहीर करतील असं ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः न्यूज 18 मराठीशी बातचीत करताना म्हटलेलं आहे। मतदारसंघात जाऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज देण्यात आलेला आहे। तब्बल 20 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिलेला आहे आणि यावरच अधिक बोलण्यासाठी सध्या पद्मसिंह पाटील यांची सून अर्चना पाटील या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अर्चनाताई, या निकालाकडे कसं पाहतात? जवळपास 20 वर्ष सुरू असलेल्या या प्रकरणाचा आज शेवट झाला असं वाटतंय? हो, शेवट म्हणजे आज समाधान वाटते की शेवटी सत्याचा विजय झाला। शेवट आता कुठं कुठं कोणी गेलं तरी जे केलेलंच नाही त्याच्याबद्दल तर काय आम्हाला कोर्ट फासावर चढवू शकत नाही। त्यामुळे तो विषय हे आहे, पण अर्थात शेवट झाला म्हणावं लागेल की न्याय मिळाला थोडासा, पण आज जो मिळाला त्याच्याने आमचे कुटुंबाचं 20 वर्ष जो त्रास सहन झालाय, राजकीय दृष्ट्या जे डॉक्टर साहेबांना खाली खेचण्यासाठी म्हणजे त्यांचं जे नुकसान झालं त्यापेक्षा भयानक त्रास कुटुंबाने 20 वर्ष सहन केलाय तो परत भरून निघणार नाहीये। म्हणजे अर्चनाताई, या प्रकरणामुळे पाटील कुटुंबाला राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर किती त्रास सहन करावा लागला? तो आता शब्दात माझी मुलं लहान होती, डॉक्टर साहेब गृहमंत्री होते, त्याच्यानंतर मुख्यमंत्री म्हणजे राजकीय जर म्हणाल तर पुढचं मुख्यमंत्री होऊ शकणारं जे नेतृत्व होतं फक्त आमच्या कुटुंबाचं नाही पूर्ण धाराशिवचं नुकसान झालंय। कारण आज लातूरला मुख्यमंत्री पद असं पण धाराशिवला मिळू शकलं नाही, डॉक्टर साहेबांच्या रूपाने ते मिळालं असतं। त्यामुळे जे खच्चीकरण झालं या आरोपामुळे त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आम्ही तर संपल्यातच कुटुंब जमात होतं, पण तरी सुद्धा राणादादांनी अथक परिश्रमाने परत एकदा जिल्ह्यामध्ये आपलं स्थान मिळवलं। पण माझ्या दृष्टीने राजकीय अतिशय गौण आहे हे सगळं। खरं नुकसान आमचं मानसिक दृष्ट्या झालं। आमच्या सासूबाई या धक्क्याने वारल्या आणि जे काही मुलांना कुटुंबाला पूर्ण कुटुंबाला त्यांच्या बहिणींना सगळ्यांना सहन करावं लागलं ते खूप भयानक होतं आमच्यासाठी। सतत प्रत्येक इलेक्शनमध्ये आरोप, जिल्हा परिषदची ग्रामपंचायतीची निवडणूक असो का खासदारकीची, प्रत्येक याच्यावर खुनाचेच आरोप कित्येक वर्ष सहन करणे, मुलं मोठी होत होती, त्यांच्या मनावर जो परिणाम झाला, कुटुंबाला ज्या दुःख संघर्ष वेदना सहन कराव्या लागल्या त्या खूप थोडासा दिलासा या निकालामुळे मिळालाय।
खूप मोठं नुकसान आमच्या आयुष्यात, म्हणजे किती दिवस आम्ही टेन्शनमध्ये आणि दुःखात घालवले आमचं आम्हाला माहिती. पण अर्थात माहिती होतं आम्ही काही केलं नाही, त्यामुळे आम्हाला भीती कशाची कधी नव्हती. अर्चनाताई, तब्बल 20 वर्ष आरोप झाले, विरोधकांनी वर्षानुवर्ष केलेल्या या आरोपांबद्दल आता आपली काय भूमिका आहे? आताचा विषयच नव्हता. आम्हाला माहिती होतं, त्यांना सुद्धा माहिती होतं, असा माझा दावा आहे की आम्ही खून केलेला नाही. पण फक्त राजकीय दृष्ट्या सोयीस्कर म्हणून डॉक्टर साहेबांवर आरोप करायचे, आमच्या पूर्ण कुटुंबावर आरोप करायचे. मी माझ्या मुला म्हणजे आता तरी बंद होईल, पण आता पण तेच बोलू, म्हणजे मला त्याच्याबद्दल नाही बोलायचं. आता आम्ही त्याच्या पलीकडे गेलेलो. खूप त्रास झाला. मी म्हटलं तसं प्रत्येक वेळी टीव्हीवर ते किंवा भाषणांमध्ये ते ऐकून त्रास व्हायचा. सगळे आपल्याकडे हे करतात का. मी तर गावोगावी राणादादा इलेक्शनला हरल्यानंतर आमदारकीच्या म्हणजे ह्या आरोपामुळे आम्ही मंगळसूत्राची शपथ घेऊन फिरत होते की म्हणजे खूप त्रास झालेला आहे की आम्ही कोणाचे खून केले नाहीत आणि त्याच्यानंतर आम्ही सांगणं बंद केलं, कारण लोकांना पण त्याचं म्हणजे हे झालं की प्रत्येक इलेक्शनला तेच काय बोलायचं नाही. आणि लोकांना आमच्यावर विश्वास होता की डॉक्टर साहेब किंवा आमचं कुटुंब असलं कधीच काय करू शकणार नाही. बरं ताई, या निकालानंतर आता निंबाळकर कुटुंबाबद्दल आपली किंवा आपल्या कुटुंबाची नेमकी आता काय भावना आहे? या निकालानंतरचं नाहीच आहे. म्हणजे हे आधी पवन काका आमच्याबरोबर रोजचं जेवण आमच्याबरोबर असायचं सरकारी बंगल्या पप्पांच्या, डॉक्टर साहेबांच्या. पण हे आरोप खून झाल्यानंतर सगळं जे पुलाखाललं पाणी वाहिलंय त्यांनी मनावरचा, म्हणजे आपण जे काचेला एकदा तडा गेला की जात असतो ना, आणि त्यांना पण पहिल्यापासून माहिती होतं. आणि आम्हाला नेहमीच, मला तर वाटायचं की जे वैमान असे आम्ही केलं ते पुढच्या पिढीकडे येऊ नये. पण आता त्यांच्यावर आहे त्यांनी कसं आहे. पण आणि पप्पांना अरे तुरे करून जे बोलणं, म्हणजे खूप सहन केलेलं आहे. आता मला आठवत नाही आणि आठवायचं पण नाहीये. आणि पप्पा पण त्यामुळे त्रास भरपूर झालेला आहे. अर्चनाताई, अगदी शेवटचा प्रश्न विचारते. खरं तर तब्बल 20 वर्ष आरोप प्रत्यारोप झाले. राजकीय वैरामुळे हे प्रकरण खरंच जास्त गाजलं. मात्र आता निर्दोष मुक्ततेनंतर पद्मसिंह पाटील आणि यांच्या राजकीय वारसांकडे नव्यानं पाहिलं जावं असं वाटतंय? नाही, मला वाटतं राजकारणामध्ये म्हणजे राणादादांना हे करताना कारण सगळ्या नेत्यांना सगळ्यांना माहिती होतं की आम्ही ह्याच्यामुळे पाहिलं जावं असं. मग राजकारणामध्ये आपली कपॅसिटी आणि आपलं हे आपण कसं काम करतोय त्याच्यावरच पदोन्नती होत असते. त्यामुळे तो विषय मला नाही वाटत तो आधी पण कन्सिडर कधी गेला होता राणादादांच्या बाबतीत की तसं काही आहे, कारण सगळ्यांना माहिती होतं आम्ही काही केलेलं नाही. त्यामुळे तो मुद्दा मला नाही वाटत की त्याच्यामुळे काही व्हावं यांनी, मला नाही वाटत तो पॉइंट आहे. म्हणजे तसं. ठीक आहे. अर्चनाताई, धन्यवाद न्यूज 18 मराठीशी संवाद साधण्यासाठी. तर आपण पाहतोय पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पवनराजे हत्याकांड प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. प्रथम मी माननीय न्यायालयाचे आभार मानतो. माझं नाव ॲडव्होकेट भूषण महाडिक. मी या खटल्यामध्ये